नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उपघटक 30 परिमिती स्वाध्याय 30.2. प्रश्न नंबर 1. बलबीर रोज सकाळी 320 मीटर लांब व 210 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने पायी चालतो, तर तो रोज एका फेरीत किती अंतर चालतो? सोपा प्रश्न आहे. बलबीर काय करतो? रोज 320 मीटर लांब आणि 210 मीटर रुंद असलेल्या बागेच्या कडेने चालतो, तर तो रोज किती अंतर चालतो? मित्रांनो, ही बाग आहे आयताच्या आकाराची. मग आपल्याला आयताची परिमिती शोधायची आहे, म्हणजे या बागेच्या कडेची लांबी शोधायची आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग या सूत्रामध्ये आपण किमती भरूया. 2 गुणिले लांबी आहे 320 मीटर अधिक 2 गुणिले रुंदी आहे 210 मीटर. मग आता या ठिकाणी गुणाकार होणार. बे 0 0 बे 2 4 बे 3 6 640. त्यानंतर बे 0 0 बे 1 बे 2 4. आता या ठिकाणी होणार बेरीज 0 अधिक 0 0 4 आणि 2 6 आणि 6 आणि 4 10, म्हणजे 1060 मीटर. म्हणजेच मित्रांनो काय, 1.06 या ठिकाणी आता हे काय होणार, तर हे किलोमीटर होणार. हे काय होणार? किमी. 1.06 किमी एवढं अंतर तो रोज एका फेरीत चालतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1.06 किलोमीटर, म्हणजेच 1 किलोमीटर आणि 60 मीटर. कारण की 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि वर आहे 60 मीटर, म्हणजे 1.06 किलोमीटर. प्रश्न नंबर 2. 30 मीटर, 20 मीटर व 25 मीटर बाजू असलेल्या एका त्रिकोणाकृती भूखंडाला रुपये 2.50 प्रति मीटर या दराने 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण किती खर्च येईल? मित्रांनो, त्रिकोणाकृती एक भूखंड आहे. या भूखंडाची बाजू आहे 30 मीटर, 20 मीटर आणि 25 मीटर. मग आता या भूखंडाला काय करायचंय? 4 पदरी कुंपण घालायचं आहे आणि ते कुंपण घालण्यासाठी रुपये 2.50 प्रति मीटर दराने किती खर्च येईल? तर मित्रांनो, यासाठी आपल्याला सुरुवातीला त्रिकोणाची परिमिती शोधायची आहे, म्हणजे त्रिकोणाच्या कडेची बाजू किती आहे ते अंतर शोधायचं आहे. त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो, त्रिकोणाची परिमिती कशी येईल, तर 30 अधिक 20 अधिक 25, म्हणजे 30 आणि 20 झाले 50, 50 60 70 आणि 5 75 या ठिकाणी आहे मीटर. म्हणजे त्रिकोणाची परिमिती मिळाली आपल्याला 75 मीटर. मग आता 4 पदरी कुंपण बघा, 4 पदरी कुंपण म्हणजे मित्रांनो किती अंतर होणार आहे, तर बघूयात. 4 गुणिले आपल्याला करावं लागेल 75. तर मग या ठिकाणी बघा, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 7 28 29 30, म्हणजे 300 मीटर. मित्रांनो, 4 पदरी अंतर म्हणजे 320 मीटर. एवढी या ठिकाणी थोडक्यात त्या कुंपणासाठी तार लागणार आहे. मग आता एकूण खर्च किती येईल मित्रांनो? एकूण खर्च आपण कसा काढणार, तर आपलं अंतर आहे 300 मीटर आणि प्रति मीटरचा खर्च आहे 2.50, म्हणजे आपल्याला हा गुणाकार करावा लागेल 300 गुणिले 2.50. आता या ठिकाणी शून्याने गुणायचंय. 0 गुणिले 0 0, शून्याने गुणल्यानंतर मित्रांनो 0 उत्तर येतं, म्हणून सुरुवातीला 3 0. त्यानंतर दशकाचा 0, 5 ने शून्याला गुणायचं. 5 0 0 5 0 0 5 3 15. त्यानंतर शतकाचे 2 0 2 0 0 2 0 0 आणि बेत्रिक 6. मित्रांनो, बेरीज करूया. 0 0 0 5 6 आणि 1 7. आता 2 अंकांनंतर दशांश चिन्ह आहे, म्हणून या ठिकाणी उत्तरामध्ये 2 अंकांनंतर दशांश चिन्ह. तर मित्रांनो, आपलं उत्तर आलेलं आहे 750 रुपये. मित्रांनो, 4 पदरी कुंपण घालण्यासाठी एकूण खर्च येईल 750 रुपये. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. एका त्रिकोणाकृती पताकेची परिमिती 55 सेमी आहे. त्या पताकेची एक बाजू 15 सेमी आहे. उरलेल्या बाजूंची लांबी समान असल्यास प्रत्येक बाजूची लांबी किती असेल? सोपा प्रश्न आहे. त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे आपल्याला 55 सेमी. म्हणजे थोडक्यात एक त्रिकोणाकृती पताका आहे, त्या पताकेची परिमिती आहे 55 सेमी. पताकेची एक बाजू आहे 15 सेमी.
मित्रांनो, आता या त्रिकोणाची किंवा या त्रिकोणाकृती पताकेची आपल्याला परिमिती काढायची म्हणजे काय, तिन्ही बाजूंची आपण काय करणार, बेरीज करणार. पण आपल्याला फक्त एक बाजू दिलेली आहे, राहिलेल्या दोन बाजू समान आहेत असं सांगितलं. मग 55 सेमी मधून आपण जर 15 सेमी वजा केले, 5तनं 5 गेले 0, 5तनं 1 गेला 4. मित्रांनो, दोन बाजू ज्या आहेत त्यांची लांबी आहे 40 सेमी. आता दोन बाजूंची लांबी 40 सेमी असेल तर मित्रांनो 40 भागिले आपण जर 2 केलं तर उत्तर किती येणार, 20. म्हणजे ज्या दोन समान बाजू आहेत त्या असणार आहे 20 सेमी 20 सेमी आणि हे 15 सेमी म्हणजे झाले एकूण 55 सेमी. म्हणजे प्रत्येक बाजूची लांबी किती असेल मित्रांनो, 20 सेमी. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 20 सेमी. प्रश्न नंबर 4, 160 मीटर लांब व 90 मीटर रुंद मैदानाभोवती अजय रोज सकाळी फेऱ्या घालतो. रोज 2 किलोमीटर अंतर चालण्यासाठी त्याने त्या मैदानाला किती फेऱ्या घालाव्यात? मित्रांनो, अजय काय करतो, 160 मीटर लांब आणि 90 मीटर रुंद असलेल्या मैदानाला रोज फेऱ्या घालतो. तर त्याने 2 किलोमीटर अंतर चालायचं आहे मित्रांनो. तर त्यासाठी त्याला किती फेऱ्या घालाव्या लागतील? तर ही बाग आहे मैदानाच्या, ही बाग या ठिकाणी जी आहे तर ती आहे आयताच्या आकाराची. म्हणजे आपल्याला आयताची परिमिती शोधायची आहे. सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. कंसामध्ये किमती भरूयात. 2 गुणिले लांबी म्हणजे 160 मीटर अधिक 2 गुणिले रुंदी म्हणजे 90 मीटर. मग आता 16 दुने 32 म्हणजे 320 मीटर अधिक 9 दुने 18 180 मीटर. तर मित्रांनो या ठिकाणी 0, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5. मित्रांनो 500 मीटर. म्हणजे या आयताकृती जे मैदान आहे किंवा या मैदानाची जी परिमिती आहे 500 मीटर आहे. तर मित्रांनो त्याला 2 किलोमीटर चालायचं आहे. म्हणजे किती फेऱ्या घालाव्या लागतील? 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. तो एका फेरीमध्ये चालतो 500 मीटर. म्हणजे मित्रांनो अंशछेद काटाकाटी 2 शून्य गेले 2 शून्य गेले, 5 1 5, 5 चोक 20. म्हणजे मित्रांनो त्याला 4 फेऱ्या घालाव्या लागतील. म्हणजे 500 मीटरच्या 4 फेऱ्या म्हणजे किती होणार? 2000 मीटर. म्हणजे तो रोज 2 किलोमीटर अंतर चालेल. तर चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मित्रांनो त्याला रोज 500 मीटर अंतराच्या 4 फेऱ्या घालाव्या लागतील. म्हणजे तो रोज 2 किलोमीटर अंतर चालेल. प्रश्न नंबर 5, 80 मीटर बाजू असलेल्या एका चौरसाकृती बागेभोवती दीपिका रोज एक फेरी धावते. 100 मीटर लांब व 70 मीटर रुंद असलेल्या एका बागेभोवती पूजा रोज एक फेरी धावते. तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक असेल? मित्रांनो दीपिका या चौरसाकृती बागेभोवती धावते. त्या चौरसाकृती बागेची एक बाजू आहे 80 मीटर. त्यानंतर पूजा काय करते? तर पूजा एका आयताकृती बागेभोवती फिरते, ज्या बागेची लांबी आहे 100 मीटर आणि रुंदी आहे 70 मीटर. तर दोघी एका फेरीमध्ये जे अंतर धावतात त्यामध्ये कितीचा फरक आहे? त्यासाठी मित्रांनो सुरुवातीला आपण चौरसाची परिमिती आणि त्यानंतर आयताची परिमिती काढूया. चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. म्हणजे 4 गुणिले बाजू आहे 80 मीटर. म्हणजे 8 चोक 32, 320 मीटर. एका फेरीमध्ये दीपिका 320 मीटर अंतर धावते. तर पूजा एका फेरीमध्ये किती अंतर धावते? तर 2 गुणिले लांबी आहे 100 मीटर अधिक 2 गुणिले रुंदी आहे 70 मीटर. 2 गुणिले 100 म्हणजे या ठिकाणी झाले 200 अधिक 7 दुने 14 म्हणजे 140. बेरीज होणार 340. बघा 340 आणि 320. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी पूजा धावते 340 मीटर अंतर आणि दीपिका धावते 320 मीटर अंतर. म्हणजे दोघींच्या अंतरामध्ये कितीचा फरक आहे? तर मित्रांनो 4तून 2 गेले 2 म्हणजे 20 मीटर एवढा दोघीच्या अंतरामध्ये फरक आहे. तर त्या दोघींनी धावलेल्या अंतरात किती फरक आहे? 20 मीटर. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6, 60 मीटर लांब व 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपण तार लावायची आहे. त्यासाठी किसनने 500 मीटर लांबी असणाऱ्या तारेच्या 2 गुंडाळ्या आणल्या. तर त्याच्याजवळ किती तार उरेल? मित्रांनो 60 मीटर आणि 40 मीटर, 60 मीटर लांब आणि 40 मीटर रुंद असणाऱ्या शेताला 4 पदरी कुंपण करायचं आहे. त्यासाठी किसनने 500 मीटर लांबीच्या 2 तारेच्या गुंडाळ्या आणलेल्या आहे. तर त्याच्याजवळ किती तार उरेल? तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला हे जे आयताकृती शेत आहे या शेताची थोडक्यात आपल्याला परिमिती काढावी लागेल. कडेची जी लांबी आहे ती अगोदर मोजावी लागेल. मग आता आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मग 2 गुणिले लांबी आहे 60 मीटर अधिक 2 गुणिले रुंदी आहे 40
मीटर म्हणजे मित्रांनो 6 दुणे 12 म्हणजे 120 मीटर अधिक 4 दुणे 8 म्हणजे 80. बेरीज जर केली तर किती होणार 200 मीटर. म्हणजे मित्रांनो या शेताची किंवा या आयताची परिमिती मिळाली आपल्याला 200 मीटर. आता आपल्याला 4 पदरी कुंपण करायचंय. 4 पदरी कुंपण करण्यासाठी मित्रांनो अंतर आहे 200 मीटर गुणिले 4 म्हणजे हे 4 पदरी कुंपण होईल 4 दुणे 8 म्हणजे मित्रांनो 4 पदरी कुंपण करण्यासाठी 800 मीटर एवढी तार लागणार आहे. तर काय केले किसनने 500 मीटर लांबीच्या 2 गुंडाळ्या आणल्या. म्हणजे बघा किसनने काय केले 500 मीटर लांबीच्या 2 गुंडाळ्या म्हणजे 500 दोन्ही किती झाले 1000 मीटर. थोडक्यात किसनने 1000 मीटर लांबीची तार आणली आणि तारेची आवश्यकता आहे 4 पदरी कुंपणासाठी फक्त 800 मीटरची. म्हणजे या ठिकाणी काय होईल 1000 मीटर वजा 800 मीटर बरोबर मित्रांनो उत्तर असेल 200 मीटर एवढी तार काय होईल त्या 2 गुंडाळ्या आणल्या तर त्याच्याजवळ तेवढी तार काय होईल उरेल. मित्रांनो 4 पदरी कुंपण करण्यासाठी 800 मीटर तारीची आवश्यकता आहे. किसनने 1000 मीटर तार आणलेली आहे म्हणजे त्याला 200 मीटर तार त्याच्याजवळ शिल्लक राहील. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7. एका आयताकृती भूखंडाच्या कडेने 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी ₹60 प्रति मीटर या दराने ₹28,800 खर्च आला. तर त्या भूखंडाची परिमिती किती असेल? मित्रांनो आयताकृती भूखंड आहे. ₹60 प्रति मीटर या दराने ₹28,800 खर्च आलेला आहे. तर त्या भूखंडाची आपल्याला परिमिती शोधायची आहे. मित्रांनो अतिशय सोपं आहे. ₹28,800 खर्च आलेला आहे. ₹60 प्रति मीटर या दराने. मग आता 1 शून्य गेला 1 शून्य गेला खाली किती राहिले तर मित्रांनो या ठिकाणी आपण भागाकार करूया 2880 भागिले 6. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चोक 24. 28 मधून 24 गेले बाकी उरली 4 वरून घेतले 8. 6 8 48 48 मधून 48 गेले बाकी उरली 0 6 0 0. मित्रांनो आपलं उत्तर आलं 480. मित्रांनो हे 480 आहेत मीटर. आता हे 480 मीटर म्हणजे 3 पदरी तारेचं कुंपण आहे मित्रांनो. या ठिकाणी 3 पदरी तारेचं कुंपण घालण्यासाठीचा हा खर्च आहे ₹28,800. मग आता 480 जे मिळालंय ते काय आहे तर 3 पदरी तारेची थोडक्यात लांबी आहे. मग आता पुन्हा आपण काय करणार 480 ला 3 ने जर भागलं तर मित्रांनो आपल्याला मिळेल या आयताकृती भूखंडाची परिमिती. मग आता 3 1 3 4 3 गेले बाकी उरली 1 वरून घेतले 8. 3 5 15 3 सक 18 18 मधून 18 गेले बाकी उरली 0 आणि 3 0 0. मित्रांनो या भूखंडाची परिमिती किती आहे तर 160 मीटर. बघा या भूखंडाची परिमिती मिळाली आपल्याला 160 मीटर म्हणजे 16 1 16 16 2 32 16 3 48 म्हणजे बरोबर 3 मीटरची 3 पदरी कुंपणाची लांबी आहे 180 मीटर. या आयताकृती भूखंडाची परिमिती मिळाली आपल्याला 160 मीटर आणि खर्च आलेला आहे ₹28,800. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे त्या भूखंडाची परिमिती आहे 160 मीटर म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. 144 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या एका चौरसाकृती मैदानाला फक्त 2 बाजूंनी 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती लांबीची तार लागेल? प्रश्न नीट समजून घ्या मित्रांनो. चौरसाकृती मैदान आहे. या मैदानाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आपल्याला 144 चौरस मीटर. आता मित्रांनो 144 चौरस मीटर हे क्षेत्रफळ कधी येईल तर चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. तर मित्रांनो 144 हा कशाचा वर्ग आहे तर मित्रांनो तो आहे 12चा वर्ग. म्हणजे 12 गुणिले 12 112चा वर्ग येतो 144 आणि चौरस क्षेत्रफळ आहे म्हणून चौरस आणि या ठिकाणी अंतर दिलेलं आहे आपल्याला मीटर मध्ये. म्हणजे थोडक्यात ह्या चौरसाकृती मैदानाची एक बाजू आहे 12 मीटर. तर मित्रांनो काय करायचं या चौरसाला 2च बाजूंनी कुंपण करायचं आहे. बघा ही बाजू 12 आणि ही बाजू 12. फक्त 2 बाजूंनी 3 पदरी कुंपण करायचं आहे. म्हणजे मित्रांनो एक पदरी कुंपण करण्यासाठी 12 आणि 12 24. एक पदरी कुंपण करण्यासाठी 24 मीटर एवढी तार लागणार आहे. तर 3 पदरी कुंपण करण्यासाठी किती तर 3 चोक 12 हातचा आला 1 3 2 6 आणि 1 7 म्हणजे मित्रांनो 72 मीटर.
तीन पदरी, दोन बाजूंनी तीन पदरी, दोन बाजू म्हणजे 24 मीटर आणि तीन पदरी कुंपण म्हणजे 24 त्रिक 72 मीटर. दोन बाजूंनी तीन पदरी कुंपण करण्यासाठी 72 मीटर लांबीची तार लागेल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 9. तारेने बनवलेल्या एका 7 बाजू असलेल्या सप्तकोणाची प्रत्येक बाजू 3.5 सेमी लांबीची आहे. ती तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी किती भरेल? तर मित्रांनो, एक सप्तकोण आहे ज्याची प्रत्येक बाजू आहे 3.5 सेमी. मग हा सप्तकोन काय करायचा आहे आपल्याला मित्रांनो? सरळ करायचा. सप्तकोणाला 7 बाजू आहेत, एक बाजू आहे 3.5 सेमीची. मग हा सप्तकोन आपल्याला सरळ करायचा आहे, तर त्या तारेची लांबी किती भरेल? तर मित्रांनो, बाजू आहेत 7, एक बाजू आहे 3.5 सेमी अंतराची आणि अशा आहेत 7 बाजू. म्हणजे मित्रांनो, आपल्याला गुणाकार करावा लागेल. 3.5 गुणिले 7, 7 5 35 हातचे आले, 3 7 त्रिक 21 22 23 24. एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे म्हणजे आपलं उत्तर आलं 24.5 सेमी. अंतर आपल्याला सेमी मध्ये दिलेलं आहे. तर ती तार उलगडून सरळ केल्यास तिची लांबी भरेल 24.7 सेमी, 24.5 सेमी. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. 13 सेमी लांबी व 5 सेमी रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? मित्रांनो, प्रश्न नीट समजून घ्या. 13 सेमी लांबी, बघा या ठिकाणी ही आहे 13 सेमी लांबी आणि 5 सेमी रुंदी, 5 सेमी रुंदी, रुंदीचे दोन आयत परस्परांना रुंदीकडून जोडले. मित्रांनो, हे दोन आयत परस्परांना, या ठिकाणी ही रुंदी आहे 5 सेमी, रुंदीकडून जोडलेले आहे. तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती असेल? मित्रांनो, तयार होणारी आकृती ही आयताचीच असणार आहे. मग या ठिकाणी आयताची लांबी किती होईल? 13 आणि 13 26, 26 सेमी आणि रुंदी असेल 5 सेमी. आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. मित्रांनो, या सूत्रामध्ये किमती भरा म्हणजे आपल्याला आयताची परिमिती या ठिकाणी समजेल. ते तुमचं उत्तर असेल. ती व्यवस्थित बेरीज करा, गुणाकार करा. स्वाध्याय नंबर 30.2 या स्वाध्यायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि मित्रांनो, या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. व्हिडिओ संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.